ताज्या व ठळक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। प्रहार जन आंदोलन दिव्यांग संघटनेचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष विजय कुलकर्णी यांचे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आंदोलन माळशिरस पंचायत समितीच्या विरोधात 26 जानेवारी 2019 रोजी आहे। त्याची तयारी चालू आहे, तर त्यांची हकालपट्टी केली असल्याची माहिती माळशिरस तालुका दिव्यांग प्रहार संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर हे देत आहे। आंदोलनाच्या पूर्वसंध्येला माळशिरस तालुक्यातील दिव्यांग प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख जानकर व कार्याध्यक्ष विजय कुलकर्णी अंतर्गत हेवे दाव्यातून आमने सामने आलेले आहेत। जानकरांचा दावा हकालपट्टीचा, तर कुलकर्णी यांचा माझी नेमणूक कायम असल्याचा दावा आहे। आपण त्यांच्याकडूनच वस्तुस्थिती जाणून घेऊया। मी गोरख जानकर, प्रहार अपंग संघटनेचा तालुका अध्यक्ष विजय काका कुलकर्णी हे आम्हाला विश्वासात न घेता मनानेच काही उद्योग करतात आणि त्यांची यातून प्रहार संघटनेतून हकालपट्टी मागच्या 1 महिन्यापूर्वीच केलेली आहे, तरी पण ते आंदोलन करण्यात तयारीत आहेत। तर त्यांच्या आंदोलनाशी आणि याचा काही संबंध नाही। प्रहार संघटनेशी विजय कुलकर्णी आणि या संघटनेचा कुठलाही काही संबंध नाही। त्या संघटनेस ह्या अपवेला कोणीही बळी पडून कार्यक्रमाला जाऊ नये ही सर्व दिव्यांग बांधवांना आग्रहाची व कळकळीची विनंती आहे। उद्या 26 तारखेला आंदोलन ठेवले प्रहार संघटनेने, त्याच्याशी काय संबंध तुमचा? आम्ही अपंगाशी आमचा काही संबंध नाही। ज्यांचा कोणीचा संबंध असेल त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता स्वतःच्या मनाने सगळा कारभार करून ठेवलेला आहे। ह्यात आमचा संघटनेचा कुठलाही कसलाही संबंध नाही। बोला। तसेच आता उद्या होणाऱ्या 26 जानेवारीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आंदोलनासाठी सर्व अपंगांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे, या कार्यक्रमास कोणी उपस्थित राहू नये, कारण यांची या प्रहार संघटनेतून हकालपट्टी झाल्यामुळे त्यांना पुढील ह्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाचा कुठलाही संबंध नाही। हे कुठल्याही नावाखाली काही करतात, रोज नवीन पक्ष, नवीन काहीतरी, नवीन उद्योग, नवीन काहीतरी सगळं चालू असतंय। ह्या जुन्या कायम करणारी बाजूलाच लोक राहतात आणि नवीन संघटना, नवीन स्थापन, कोणाची नावं द्यायची, कोणाची काय करायचं, 15 दिवसाला नवीन संघटना असलं चालू आहे सगळं। ह्यामुळे कुणीही हजर राहू नये ही विनंती। आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सौ संजीवनीताई बारुमुळे यांच्या सूचनेवरून विजय कुलकर्णी यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि तसे त्यांना पत्रही 1 महिन्यापूर्वी दिलेलं आहे, पण तिने त्यांचा उद्योग चालू ठेवलेला आहे। माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख जानकर यांनी बाईट दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की त्यांनी विजय कुलकर्णी यांना प्रहार संघटनेतून काढलेलं आहे असं त्यांनी सांगत असताना ज्या बारामुळे मॅडम आहेत त्यांचंही पत्र आम्हाला त्यांनी दाखवलं। तर त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही आता प्रहार संघटनेमध्ये आहात का? महिला अध्यक्षाचं पत्र आम्हाला चालत नाही, तर विठ्ठलराव गोरखे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत। जिल्हाध्यक्षाचं माझ्याकडे पत्र आहे, 2017ची माझी नेमणूक आहे आणि माळशिरस तालुका कार्याध्यक्ष दादाला मी आहे आणि मी 8 आंदोलनं केली ते आजपर्यंत आम्ही अपंगाचा संघर्ष करतोय। आमचे अपंगाचे दैवत माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक आंदोलनं करतोय, अपंगाचा संघर्ष करतोय। अपंगाचे 3% निधी असो, अपंगाचे घरपट्टीची सवलत असो, अपंगाची अनेक कामं आम्ही करतोय, अपंगाची पेन्शनची कामं करतोय, अनेक अडचणी आम्ही अपंगाच्या सोडवतोय। तरी आमचे जे अध्यक्ष आहे विठ्ठलराव गोरखेचं मला पत्र आहे, माझी नेमणूक आहे, अशी माझी नेमणूक रद्द झालेली नाही। तशी तुम्ही अपंगांसाठी कामं करता, पण एकीकडे तुमच्यावर आरोप होतोय की विजय कुलकर्णी काका हे पैसे काढतात म्हणून, तर त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? आपण आम्ही अजून कुणाचाही 1ही रुपया खाल्ला नाही। जरी तुमच्याकडे जरी पुरावा असेल तरी आम्हाला सादर करावा। आम्ही कुणाचाही कुठल्याही अपंगाचा 1 रुपया खात नाही। विना मूल्य आम्ही अपंगाची सगळी कामं करतोय।
तुमचं जे आता जे उद्याचं जे जिल्हा अधिकारी कार्यालयावरचं जे आंदोलन आहे हे उद्या यशस्वी होणार तुमचं? उद्या आम्ही आमचं आंदोलन यशस्वी करणार. आमचा जीव जरी गेला तरी चालेल, परंतु जे आमच्या ज्या अपंगाच्या मागण्या येतात, अपंगाला 3% निधी, अपंगाला घरपट्टीच्या ह्याच्यामध्ये 50% सवलत, अपंगाची हेडसाळपणाची जी आम्हाला वागणूक मिळते, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आम्हाला वागणूक व्यवस्थित देत नाहीत. घरी ह्याच्या करता आमचं उद्याचं आंदोलन आहे. उद्याचं आंदोलन आम्ही यशस्वीच करणार. पालकमंत्री असो, कलेक्टर साहेब असो, त्यांना उद्याच्याला आम्ही घेराव घालणार आहे आणि आमच्या जी मागण्या आहेत आमच्या मागण्या आम्ही मान्यच करणार आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्या बारामती झटका चॅनलमध्ये आला आणि आपल्या प्रतिक्रिया आपण सांगितल्या. आम्ही निश्चितपणानं आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवू. त्याबद्दल तुमचं आम्ही बारामती झटक्याच्या वतीनं धन्यवाद. आम्ही पण आभार आहे आमच्या